नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 2 जुलै 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 2 जुलै 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 30वे. मित्रांनो, जनरल उपेंद्र त्रिवेदी यांनी भारताचे 30वे लष्कर प्रमुख म्हणून हा पदभार स्वीकारलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रवी अग्रवाल. मित्रांनो, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी आता रवी अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना ही जाहीर केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुजाता सौनिक. मित्रांनो, सुजाता सौनिक यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी ही नियुक्ती झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डेन्मार्क. मित्रांनो, डेन्मार्क देश हा पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. मित्रांनो, वरीलपैकी सर्व म्हणजे रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिघांनी भारतीय क्रिकेट संघातून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ही निवृत्ती जाहीर केलेली आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. स्वर स्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झालेले आहे. हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आशा भोसले. मित्रांनो, आशा भोसले यांचे आत्मचरित्र आहे स्वर स्वामिनी. हे लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, एस नागेश कुमार. मित्रांनो, भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. SBIच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. मित्रांनो, SBIच्या चेअरमॅनपदी आता चल्ला श्रीनिवासवालू शेट्टी यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे.
ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.